युथ आहे किंवा तरुणांनी या राजकीय क्षेत्रामध्ये आलं पाहिजे, याबद्दल काय मत आहे? तरुण काय करतायत आजच्या तरुणांना धंदा आहे का? आजच्या तरुणांना व्यवसाय आहे का? आजच्या तरुणांना नोकरी आहे का? मग तुमच्याकडे काय आहे? आजच्या तरुणांच्या लेकरांना शिक्षण तरी आहे का? जे तरुण शिक्षण घेत आहेत त्यांना व्यवस्थित शिक्षण तरी आहेत का? अरे तुमच्या शाळेच्या इमारती तरी नीट आहे का? तुमच्या शाळेत पिण्यासाठी व्यवस्थित पाणी तरी आहेत का? तुम्हाला रस्ते येण्या जाण्यासाठी नीट आहेत का? नाही ना. मग काय राहिलंय तुमच्याकडं? ऐशोआराम तुमच्या वाट्याचं भोगलंय ना दानवे साहेबांनी, तुमच्या वाट्याचं ऐशोआराम भोगलंय ना सत्तार साहेबांनी, तुमच्या वाट्याचं ऐशोआराम भोगताय ना चव्हाण साहेब, तुमच्या वाट्याचं ऐशोआराम भोगताय ना कल्याण काळे. अरे या सगळ्या लोकांनी लुटून खाल्लंय ना, टाळूवरचं लोणी खाल्लंय ना तुमच्या. कधी जागणार आहात? कधी तुम्हाला जाग येणार आहे? आता तुमच्या हातात मायबाप काही राहिलं नाही. अरे आता लढा. नागडं व्हायला घाबरताय काय? तुम्हाला नागडं केलंय यांनी. तुम्ही मंद झालात, तुम्ही मानसिकतेमध्ये झगडतायत. अरे यांना झगडा, बाहेर या आणि या रणांगणात उडी घ्या, उभा राहा आणि यांना उत्तर द्या. याशिवाय आता तुमच्याकडे पर्याय राहिलेला नाही. नाहीतर तुमची देखील अवस्था त्या बांगलादेश सारखी, त्या नेपाळ सारखी, त्या श्रीलंकेसारखी, त्या म्यानमार सारखी झाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट या तरुणांनी, महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या पोरांनी लक्षात